नमस्कार. सर्वप्रथम मी भगवती शारदा मातेस वंदन करतो. आज आपल्या शरद व्याख्यानमालेतील 64व्या वर्षातील चौथं पुष्प आज गुंफला जाणार आहे. तत्पूर्वी मी सन्माननीय श्री संजयजी रुईवाले, श्राविक कंकुबाई श्राविकाश्रम कारंजा लाड सचिव यांना मी आमंत्रित करतो की त्यांनी भगवती शारदा मातेस पुष्पहार घालून वंदन करावे. तसेच मी संजयजींना विनंती करतो की त्यांनी आजच्या व्याख्यात्यांचे शब्दसुमनांनी स्वागत करावे. आज आपले वक्ते श्री राजेशजी खवले साहेब, अप्पर जिल्हाधिकारी गोंदिया यांचे मी व्याख्यानमालेतर्फे शब्दसुमनांनी स्वागत करतो. धन्यवाद. आपला मानव हा समाजप्रिय प्राणी आहे. माणसा माणसात असलेल्या संबंधाची व्यवस्था म्हणजे समाज. समाजात वावरत असताना आपण समाजाचे काही देणे लागतो, त्याला समाज ऋण म्हणतात. मात्र यासाठी आंतरिक उर्मीची गरज असते. ज्या राष्ट्राचा समाज उन्नत असतो ते राष्ट्र प्रगतीपथावर असते. म्हणून कृतज्ञ भावाने आपण समाजाच्या उत्थानासाठी काय करू शकतो याचा विचार करून कृतिशील झाल्यास एक आदर्श वृत्त समाज घडवू शकतो. तर आजचे व्याख्याते श्री राजेशजी खवले सर यांचा आज विषय आहे समाजासाठी करू काही. सरांचा परिचय करून देण्याकरता मी आमंत्रित करतो डॉक्टर श्री पद्माकरजी मिसाट सर यांना. आज शरद व्याख्यानमालेतील चौथे पुष्प गुंफणार आहेत गोंदिया येथील अप्पर जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असलेले श्री राजेशजी खवले सर. खवले सर हे लगतच्या अमरावती जिल्ह्यातील माहुली जहागीर या गावचे मूळ रहिवासी आहेत. सरांचे प्राथमिक, माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण गावातच झाले. पदवीचे शिक्षण अमरावती येथील शिवाजी महाविद्यालयात झाले. ग्रॅज्युएशन करत असतानाच विविध स्पर्धा परीक्षा द्यायला सुरुवात केली. खरे तर BA प्रथम वर्षाला असतानाच त्यांना स्पर्धा परीक्षेबाबत पहिल्यांदा कळाले. तिथून स्पर्धा परीक्षा देण्याचा त्यांचा प्रवास सुरू झाला. 1999ला मंत्रालयात सहाय्यक कक्ष अधिकारी म्हणून रुजू झाले. सन 2000 मध्ये उपजिल्हाधिकारी संवर्गात राज्यातून सर पैल 10वे मेरिट आले. सन 2001 ते 2002 अमरावती येथे परिवीक्षाधीन अधिकारी, चिखलदरा येथे तहसीलदार व SDO म्हणून कार्य केले. सन 2003 मध्ये अमरावती येथे भूसंपादन अधिकारी म्हणून सर नियुक्त झाले. 2004 ते 2007 मध्ये अमरावती येथे उपविभागीय अधिकारी म्हणून सर कार्यरत होते. 2007 ते 2008 मध्ये मंगरुळपीर येथे SDO म्हणून सरांनी काम केले. 2008 ते 2009 यवतमाळ येथे SDO म्हणून सर कार्यरत होते. 2009 ते 2012 वर्धा येथे निवासी उपजिल्हाधिकारी म्हणून सरांनी काम केले. 2012 ते 2014 वाशिम येथे निवासी उपजिल्हाधिकारी म्हणून सर कार्यरत होते. 2014 ते 2017 यवतमाळ येथे उपजिल्हाधिकारी म्हणून सर होते. तर 2017 ते 2019 अकोला येथे महसूल उपजिल्हाधिकारी म्हणून सरांनी सेवा दिली. आज रोजी गोंदिया येथे अपर जिल्हाधिकारी म्हणून सर कार्यरत आहेत. अशा प्रकारे प्रशासकीय कार्याचा दांडगा अनुभव सरांना आहे. एक शिस्तप्रिय व कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून सर सर्व परिचित आहेत. विद्यार्थी दशेपासूनच अधिकारी होण्याचा त्यांचा मार्ग म्हणजे एक प्रेरणादायी प्रवासच आहे. ग्रामीण भागातील एक होतकरू युवक अर्न अँड लर्न या कर्मवीर भाऊराव पाटलांनी सांगितलेल्या मंत्रानुसार विद्यार्थी असताना पासूनच स्वतःच्या पायावर उभा राहिला. कापड दुकानात कापड विकण्यापासून ते रेडिओ TV दुरुस्त करून शिक्षणासाठी पैसा उभा केला. सर अधिकारी झाले ते केवळ सखोल वाचनाचे वेळ आणि ध्येय उद्देशाला कायम चिकटून राहण्याची जीवन पद्धती यामुळेच. महाविद्यालयीन जीवनात अनेक वक्तृत्व स्पर्धा जिंकून त्यातून एक उत्तम वक्ता ते घडलेच.
पण सोबत बक्षिसांच्या रकमेतून स्पर्धा परीक्षेसाठी पुस्तके देखील खरेदी करू शकलेत. सरांच्या व्यक्तिमत्व जडणघडणीत आई वडील व मित्रमंडळीचा सिंहाचा वाटा आहे. सरांचा व्यासंग अतिशय दांडगा आहे. ते उत्कृष्ट वक्ता तर आहेच, सोबत ते लेखकही आहेत. चला आपले गाव तंटामुक्त करूया. तंटामुक्त गावाची गीता वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्रामगीता. कौटुंबिक हिंसाचार अधिनियम हे प्रश्नोत्तराच्या स्वरूपात आहेत. प्रेरणा स्पर्धा परीक्षेची. आनंदी रहा, यश मिळवा, विचारांची फुले, क्रांतिरत्न ही त्यांची पुस्तके प्रकाशित झाली आहेत. तसेच आणखी 2 पुस्तके प्रकाशनाच्या वाटेवर आहेत. माणूस हा समाजशील प्राणी आहे आणि त्याला सामाजिक जाणीव असणे क्रमप्राप्त आहे. सेवाव्रती खवले सर समाजासाठी सातत्याने कार्य करत आहेत. समाजसेवा करत असताना अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम ते राबवत असतात. अशा या बहुआयामी व्यक्तिमत्वाचे विचार आपण आपल्या आज या वैचारिक व्यासपीठावरून ऐकायला मिळणार आहे. मी सरांना विनंती करतो की त्यांनी आपल्याला संवादाला सुरुवात करावी. धन्यवाद. सुरुवात करूया. मी सर्वप्रथम ज्यांनी मानव मुक्तीसाठी आपलं आयुष्य वाहून घेतलं, मानवाचं शोषण होऊ नये, गोरगरिबांच्या जीवनामध्ये आनंद यावा याकरिता ज्या ज्या महामानवांनी प्रयत्न केले, त्या सर्व महामानवांना मी प्रथमतः अभिवादन करतो. मी शरद व्याख्यानमालेचे जे आयोजक आहेत, निमंत्रक आहेत, या सगळ्यांचे आभार मानतो की त्यांनी मला या व्याख्यानमालेमध्ये पुष्प गुंफण्याची संधी दिली आणि या योग्यतेचं समजलं की या व्याख्यानमालेमध्ये मी बोलू शकतो. कारण 64वे वर्ष आहे. अनेक रथी महारथी या व्याख्यानमालेमध्ये येऊन गेलेले आहे आणि अशा या गौरवशाली वैभवशाली व्याख्यानमालेमध्ये व्याख्यान द्यायला मिळणे हे मी परम भाग्य असं समजतो. मला आठवते मी मंगरुळपीरचा तेव्हा एसडीओ होतो आणि पुस्तकांवर माझं नितांत प्रेम आहे, व्याख्यानमालांवर प्रेम आहे, व्याख्यान ऐकायला आवडतात. आणि आमचे तेव्हाचे मित्र काही मंगरुळपीर मधले एक सुधीरभाऊ घोडचर नावाचे होते, एक ठाकूर नावाचे होते, एक रविभाऊ वार्डेकर नावाचे होते. आणि शरद व्याख्यानमालेमधलं एक पुष्प ऐकण्याकरिता आम्ही असं चुपचाप आलो होतो, एसडीओ आहे वगैरे कोणाला न सांगता, आणि खाली जमिनीवर बसून ते व्याख्यान ऐकलं होतं, मला असं आठवतं. आणि अशा या गौरवशाली व्याख्यानमालेमध्ये बोलण्याची संधी मिळते ही फार मोठी बाब आहे असं मी समजतो. विषयाला सुरुवात करतो. विषय आपला आहे की समाजासाठी करू काही. आता समाजासाठी करू काही याचा अर्थ बाबा संसार सोडा, सगळं काही सोडा आणि तुम्ही एकदम समाजसेवेच्या साठी लागा असं मला म्हणायचं नाही आहे. किंवा मी काही पुस्तकामधलं वाचलेलं पण सांगणार नाही आहे. मी खूप सारी पुस्तकं वाचतो, म्हणजे वर्षाला 50 पासून 100 पर्यंत पुस्तकं तर माझी दरवर्षी वाचून होतात. पाहिजे त्या विषयावर अगदी पुस्तकामधले रेफरन्स देऊन मला बोलता येईल, सांगता येईल, परंतु मी ते टाळणार आहे. मी कुठल्याही पुस्तकातले कोणतेही संदर्भ देणार नाही आहे. आयुष्य जगत असताना, प्रशासकीय कारकीर्द मध्ये वावरत असताना माझ्या संपर्कामध्ये जे लोक आले, ज्यांच्याशी मला जोडता आलं आणि मला असं खऱ्या अर्थानं जाणवलं की हो, हे लोक समाजासाठी काहीतरी करत आहेत आणि हे जे करत आहेत त्याचं अनुकरण इतरांना करता येण्यासारखं आहे, हा खरा म्हणजे आजचा विषय आहे. सर्वात पहिलं उदाहरण जर का समाजासाठी करू काही म्हणून जर या उक्तीचं द्यावयाचं झालं तर मी शरद व्याख्यानमालेचं इथं उल्लेख करेल. त्याचं कारण असं की तुम्ही व्याख्यान आयोजित केले म्हणून तुम्हाला की कोणी पैसे देत नसतं. हे काम म्हणजे खिशातून पैसे लावून करावयाचं काम असतं. आणि 1954 पासनं अविरतपणे ही परंपरा राबवल्या जात आहे. मला असं वाटतं की समाजासाठी करू काही या व्याख्यानमालेचं पुष्प गुंफत असताना एक एक टप्पा सांगत असताना पहिला उल्लेख मला शरद व्याख्यानमालेचा केला पाहिजे की ही एवढी गौरवशाली परंपरा जी निर्माण झालेली आहे तिच्या मागे जर काही भावना आहे तर ती भावना आहे समाजासाठी करू काही. अनेक मोठे मोठे समाजसुधारक आहेत, आपण त्यांची नावं घेऊ शकतो. गाडगे बाबांचं नाव घ्या, तुकडोजी महाराजांचं नाव घ्या, बाबा आमटे आहेत, प्रकाश आमटे आहेत, मंदाताई आमटे आहेत, सिंधुताई सपकाळ आहेत, रवींद्र कोल्हे आहेत, आशिष सातव आहेत, कविता सातव आहेत. या लोकांनी समाजसेवेला आपलं आयुष्य जणू वाहून दिलं.
परंतु समाजामध्ये एक सर्वसामान्य माणसासारखं वावरत असताना आपल्या मनामध्ये एक चांगुलपणाची ज्योत तेवत ठेवणे आणि त्या माध्यमातून आपल्याच्याने जेवढं जमेल तेवढं चांगलं काम करणे म्हणजे समाजासाठी करू काही. आणि मग अशी जी जी उदाहरणं मला सापडली, ज्याशी माझा पर्सनल टच आहे, ऐकीव उदाहरणं नाहीयेत, मी ती अनुभवली किंवा त्या माणसांना भेटलो, त्यांच्यावर मी काही लिहिलं, अशी उदाहरणं आपण घेऊया. पहिलं उदाहरण असं आहे की हावडा मेल आहे आणि हावडा मेल ही पुण्यावरनं निघालेली आहे, कलकत्त्याकडे निघालेली आहे आणि बडनेरा स्टेशनवरनं एक तिकीट चेकिंग करणारा माणूस, आपण टीसी ज्याला म्हणतो, हा त्या रेल्वेमध्ये चढला. या रेल्वेमध्ये चढलेल्या त्या तिकीट चेकरनं आपला पूर्ण डबा चेक केला. ज्यांनी तिकीट व्यवस्थित नव्हते त्यांना दंड केला आणि तो जेव्हा दुसऱ्या डब्यामध्ये जायला लागला, आपल्याला माहित आहे की रेल्वेच्या एका डब्यातून दुसऱ्या डब्यामध्ये जाता येतं आणि मध्ये ते टॉयलेट असतात. तर त्या टॉयलेटच्या तिथं त्याला एक महिला बसलेली दिसली. तिच्या कपड्यावरनं असं वाटत होतं की हिच्याकडे रिझर्वेशनचं तिकीट नाहीये आणि तो डबा आरक्षित डबा होता. तर या तिकीट चेकरने, टीसीने त्या महिलेला तिकीट विचारलं आणि तिनं तिच्या जवळचं तिकीट दाखवलं. साहजिकच ते अनारक्षित म्हणजे अगदी साध्या क्लासचं तिकीट होतं आणि मग हा टीसी म्हणायला लागला की चल तुला एवढा एवढा दंड भरावा लागेल. कॉमन प्रॅक्टिस आहे ती की बाबा तुम्ही जर का तुमच्याकडे योग्य पावती म्हणजे तिकीट नसेल तर दंड भरावं लागतं. ती महिला तिच्या जवळचं जे काय आहे पैसे वगैरे ती अशी शोधायला लागली, काहीही बोलली नाही आणि तेव्हा तिच्या हाती तिनं पैसे शोधताना एक कागद आला आणि त्या कागदाकडे त्या तिकीट तपासनीसानं म्हणजे त्या टीसीनं पाहिलं आणि त्याच्या काळजामध्ये अगदी चर्र झालं. का झालं असावं याचं कारण असं होतं की तिच्या हाती जी स्लिप होती ती त्या तिकीट चेकरच्या म्हणजे प्रशासकीय कारकिर्दीमधली ओळखीची होती. तो कागद त्याने हाती घेतला आणि त्याला जाणवलं की ही महिला एक डेड बॉडी इन अ बुक केलेली आहे आणि ही पुण्यावरनं त्या कलकत्त्याला, हावडाला ही डेड बॉडी घेऊन निघालेली आहे. मग त्या महिलेशी बोलण्याचा प्रयत्न केला की काय घडलेलं आहे. तर ती बोलू शकत नव्हती, सांगू शकत नव्हती, कारण तिला बंगाली भाषेव्यतिरिक्त अन्य भाषा येत नव्हती. आता ती हावडा मेलच होती, त्याच्यामुळं डब्यामध्ये अनेक बंगाली भाषिक लोक होते. त्या तिकीट चेकरनं त्या डब्यातल्या लोकांची मदत घेतली, बंगाली भाषिक लोकांची, आणि तिची कहाणी समजून घेतली. तेव्हा असं कळलं की त्या 1-2 वर्ष झाले होते फक्त लग्न होऊन. तिचा नवरा पुण्यामध्ये काम करायला आला होता आणि पुण्यामध्ये काम करायला आलेल्या तिच्या पतीचा गंभीर त्याला असा आजार झाला, कुठला तरी व्हायरल फीवर झाला आणि त्याच्यामध्ये मृत्यू झाला. ही बातमी जेव्हा गावी पोहोचली, अतिशय दरिद्री कुटुंब आणि त्या मजुराचा, तिच्या पतीचा मृतदेह हा त्या कलकत्त्यापर्यंत कसा न्यायचा म्हणून तिनं गावामध्ये नातेवाईकांना पैसे मागून मागून रडून पडून थोडे पैसे गोळा केले होते. ते पैसे घेऊन ती बाई आधी हावड्यावरनं पुण्याला आली होती. तिनं डेड बॉडी बुक केली होती. आपल्याला माहित असेल की गार्डच्या डब्याला लागून एक सामान यान असतं, त्याच्यामध्ये इतर अनेक गोष्टी ठेवल्या जातात. कॉफिनमध्ये डेड बॉडी पण ठेवल्या जाते. आणि मग हे जेव्हा त्या टीसीला कळलं त्या बंगाली भाषिक लोकांकडनं, आणि आणखी पुढं असं कळलं की पुण्यावरनं प्रवास सुरू केल्यापासनं त्या महिलेनं, जिचा पती वारलेला आहे, ज्याची बॉडी ती घेऊन चाललेली आहे, तिनं अन्नाचा एक कण देखील खाल्ला नव्हता, कारण तिच्याजवळ फारच मोजके पैसे होते आणि उरलेल्या पैशामध्ये गावी जाऊन तिला आपल्या पतीचं अंत्यसंस्कार करायचे होते. डब्यामधल्या त्या लोकांनी, त्या टीसीने ही परिस्थिती हेरली. टीसीने आपल्या खिशामध्ये हात घातला, 500 ची नोट काढली. डब्यामध्ये जे सहृदयी लोक होते त्यांनी आपल्या खिशामध्ये हात घालून जे रुपये देता येतील तेवढे गोळा केले, त्या महिलेला दिले. तिला सांगितलं, तिच्या बंगाली भाषेमध्ये समजावून सांगितलं की तू काही खाऊन घे. नजीकच्या स्टेशन जेव्हा आलं तेव्हा तिच्याकरता काही खाद्यपदार्थ बोलावले, तिच्या हाती ते पैसे दिले आणि तिला सांगितलं की गावी जा आणि योग्य प्रकारे तुझ्या नवऱ्यावर अंत्यसंस्कार कर. मला इथं त्या टीसीचं नाव सांगितलं पाहिजे, देवीदास अवघड असं ते तिकीट चेकर, ज्याला ते आता हेड टीसी या पदावर पोहोचलेले आहेत. मी त्यांना प्रत्यक्ष वारंवार भेटतो. मला असं वाटतं की
या तिकीट चेकरनं जे केलेलं काम आहे किंवा त्या डब्यामधल्या लोकांनी त्या महिलेला मदत करण्याचं काम जे केलेलं आहे, हे काही रूढ अर्थानं समाजसेवक लोक नाही आहेत, परंतु त्यांनी केलेलं काम हे समाजासाठी करू काही या व्याख्येमध्ये बसणारं नक्कीच आहे. दुसरं उदाहरण घेऊया समाजासाठी करू काहीच. मी तेव्हा यवतमाळला आरडीसी होतो. मी पुन्हा पुन्हा सांगेल, यातल्या प्रत्येक गोष्टीत मी कुठेतरी असणार आहे, कारण मी जे अनुभवलं तेच मी सांगणार आहे. पुस्तकामध्ये वाचलेलं, इथं ऐकलेलं, तिथं ऐकलेलं यामध्ये काहीच नाही. आणि जेव्हा मी असं म्हणेल तेव्हा मला माझा मोठेपणा किंवा मीपणा मिरवायचा नाहीये, तर मी त्या घटनेचा साक्षीदार आहे, हे मला तुम्हाला सांगायचं आहे. मी तेव्हा यवतमाळला आरडीसी होतो आणि जागतिक अपंग दिनाच्या निमित्तानं यवतमाळमध्ये एक प्रथा आहे की त्या दिवशी दिव्यांग किंवा ज्याला आपण अपंग शाळा म्हणतो, दिव्यांग शाळा म्हणतो, ते मुलं रॅली काढतात आणि कलेक्टर ऑफिसमध्ये येतात आणि त्यांना मग कलेक्टर ऑफिसमध्ये चहा दिला जातो, बिस्किट दिल्या जातात, छोटा असं एक 2 किंवा 5 रुपयाचा पार्लेजीचा पुडा. ही परंपरा आहे तिथली. तर मी जेव्हा आरडीसी असताना जेव्हा हे मुलं आले सकाळच्या वेळेला, हा सगळा कार्यक्रम पार पडला. मुलांना थोडंसं मार्गदर्शनपर मोटिवेशनल आम्ही बोललो आणि मग मुलं ती दिव्यांग मुलं होती. कुणाला डोळे नाहीत, कुणाला पाय नाही, कुणाला हात नाही. काही मुलांच्या पायामध्ये बऱ्यापैकी चांगले, ज्याला जोडे आपण म्हणतो, शूज आणि सॉक्स, ते होते. तर काहींच्या पायामधल्या स्लीपर अक्षरशः फाटल्या होत्या. त्यांची अडचण त्यांना माहित असेल की का अशामुळं. आणि ही बाब आम्ही अधिकारी मंडळींनी हेरली आणि आपसामध्ये चर्चा केली आणि सुरुवातीला मी माझ्या खिशामधून काही पैसे दिले, एकाने बघून दिले. त्या दिवशी ही गोष्ट पूर्ण गावभर पसरली की या दिव्यांग मुलांना, जवळजवळ 200 मुलं ती होती, की या दिव्यांग मुलांना शूज आणि सॉक्स देण्याचा उपक्रम आज कलेक्टर ऑफिसमध्ये सुरू आहे. तो काही सरकारी उपक्रम नव्हता, समाजामधून काही लोक जुळले आणि मला हे सांगताना अतिशय आनंद होतो की त्या दिवशी त्या 200च्या 200 ही दिव्यांग मुलं जेव्हा गेले, म्हणजे अनेकांच्या पायात येताना फाटलेल्या स्लीपर होत्या, जाताना मात्र प्रत्येकाच्या पायामध्ये नवीन शूज आणि नवीन सॉक्स होते. या उपक्रमामध्ये जे अधिकारी सहभागी झाले, जे समाजातले घटक, एनजीओचे घटक, समाजसेवक सहभागी झाले, सामाजिक कार्यकर्ते सहभागी झाले, राजकीय लोक किंबहुना सहभागी झाले, हे सगळे लोक म्हणजे समाजासाठी करू काही या व्याख्येत बसणारे आहे. हे रूढार्थानं समाजसेवक नसतील, परंतु त्यांनी त्या दिवशी केलेलं कार्य हे नक्कीच समाजसेवेचं आहे. मी आता अकोल्याला, इथे गोंदियाला येण्याच्या पूर्वी अकोल्याला कार्यरत होतो. अकोल्यापासनं जेव्हा आपण इकडे हा जो शेगावला जाणारा रस्ता आहे, ज्याला वारी मार्ग असं म्हणतात, त्या रस्त्यानं जर का आपण जायला लागलो तर एक भोरत नावाचं गाव येतं. वारी मार्गावर असेल किंवा वारी मार्गापासून थोडं दूर असेल. त्या गावामध्ये एक सर्जेराव देशमुख नावाचे एक शिक्षक राहतात. या सर्जेराव देशमुखांचा उल्लेख केला पाहिजे प्रामुख्यानं. याचं कारण असं की हा माणूस शिक्षकी पेशाचा आहे, परंतु अंगामध्ये शिवाजी महाराजांच्या मावळ्याचा वेश चढवतो आणि शासनाच्या विविध योजनांची फुकट जनजागृती करतो. रस्त्यावरनं ऐका हो ऐका अशी योजना आहे, किंवा मतदान असलं तर मतदान करा, मतदान न केल्याचे तोटे, अगदी उन्हा तानात फिरून हा माणूस सांगतो. आता तर जेव्हा कोरोना काळ होता, तेव्हा कोरोना काळामध्ये आमच्या सर्जेरावांनी यमदूताचा वेश धारण केला, ती गदा वगैरे, आणि रस्त्यावर सांगायला लागले की जर तुम्ही रस्त्यावर असे विना मास्क फिरलात, विनाकारण फिरलात, तर मी यमराज आहे, मी तुम्हाला घेऊन जाईल. अशा पद्धतीने ते जागृती करत होते. मला असं वाटतं की सर्जेराव देशमुख हे जे जागृती करतात ते पण समाजासाठी करू काही या व्याख्येत बसणारच काम आहे. हे सर्जेराव देशमुख भोरत नावाच्या गावचे. आणि एक दिवस माझे मित्र प्रकाश अंधारे हे शिक्षणाधिकारी होते, आता रिटायर झाले. सध्या ते माननीय नामदार बच्चूभाऊ कडू यांचे विशेष कार्य अधिकारी म्हणून निवृत्तीनंतर काम पाहतात. तेव्हा आम्ही अकोल्याला सोबत होतो. तर आम्ही दोघं बसलेलो असताना ते सर्जेराव देशमुख आले आणि त्यांनी गावातल्या एका शेतकऱ्याची आम्हाला हकीकत सांगितली. मी ते कुठलेही जे दुःखी पात्र होतं त्याचं नाव सांगणार नाही, त्याच्या मागे काही कारण आहेत. गोष्ट अशी झाली होती की त्या शेतकऱ्याचे घरामध्ये आधीच भरपूर साऱ्या कौटुंबिक अडचणी होत्या. 2 मुलींना सासरी त्रास असल्यामुळे त्या माहेरी राहायला आलेल्या. त्यातल्या त्यात त्या कुटुंबामध्ये एकच मुलगा
त्या मुलाचाही मृत्यू झाला आणि त्या वर्षी अतिवृष्टीमुळे सोयाबीनचं त्यांचं पीकही खराब झालं आणि सर्जेराव आम्हाला सांगायला लागले की साहेब या कुटुंबाला काही काळ मदत करण्याची नक्कीच गरज आहे म्हणे. असं नाही झालं तर कदाचित आत्महत्येसारखा भयानक प्रकार घडू शकतो. माझे मित्र प्रकाश अंधारे आणि आम्ही विचार केला की आपण या ठिकाणी समाजासाठी करू काही या भावनेनं या कुटुंबाकरिता नक्कीच काहीतरी करू शकतो. आणि मग आम्ही विचार केला की आपण काय करूया की या वर्षी पीक खराब आलं, कदाचित पुढच्या वर्षी पीक चांगलं येईल, या कुटुंबाला काही काळ आपण आधार दिला पाहिजे. आणि म्हणून मग आम्ही महिनाभरासाठी लागणारा किराणा घेतला. आमच्या प्रकाश अंधारे सरांनी त्या कुटुंबामध्ये आजी होत्या त्यांच्याकरिता लुगडे, महिलेकरिता साड्या, जे दादा होते त्यांच्याकरिता कपडे, मुलींकरिता कपडे आणि असं सगळं घेऊन आम्ही त्या कुटुंबाला गेलो. त्यांच्या पायाला स्पर्श केला आणि त्यांना म्हटलं की दादा तुम्ही शेतकरी दादा आहे. त्यांना हे बिलकुल जाणून नाही दिलं आम्ही की बाबा आम्ही तुमची मदत करायला आलो किंवा तुमच्या डोक्यामध्ये काही आत्मघातकी विचार येत असतील. आणि त्यांना सांगितलं की आम्हाला जणू की हा साक्षात्कार झालेला आहे की बाबा एखाद्या शेतकरी कुटुंबाला आपण मदत केली पाहिजे. बळीराजाचे आपल्यावर अनंत उपकार आहे. तो शेतात राबतो, तो अन्नधान्य पिकवतो म्हणून आपल्याला खायला मिळतं आणि आम्ही तुमची निवड केलेली आहे आणि असं एक वर्षभर तुमच्या कुटुंबाला लागणारा किराणा आणि तुमच्या कुटुंबाला लागणारे कपडे आम्ही पुरवणार आहोत. तत्कालीन जिल्हा माहिती अधिकारी आमच्या सोबत होते. उखळकर नावाचे एक पत्रकार आहेत, हितवादचे पत्रकार साहेब आहेत, ते होते. दैनिक भास्करचे पत्रकार बंधू आमच्या सोबत आले होते आणि एक वर्षभर त्या कुटुंबाला ही मदत करण्याचं सोबतच मानसिक धीर देण्याचं आम्ही काम केलं. आता मी अकोला सोडलं आणि मला आमचे सर्जेराव सारखा फीडबॅक देत असतात की ते कुटुंब अतिशय आनंदी आहे. आता त्यांच्या मनामध्ये कोणताही वाईट विचार नाही आहे. आणि मला असं वाटतं की असं करण्याकरता आम्हा लोकांना कोणताही असा फार मोठा आर्थिक भार नाही सोसावा लागला, परंतु या माध्यमातून, या भावनेतून, समाजासाठी काही करू या भावनेतून एक कुटुंब मात्र सावरता आल्याचं पुण्य लाभलं असं मी या निमित्तानं म्हणेल. वर्ध्याच्या जवळ एक थोड्या अंतरावर मंगेशी मून नावाच्या एक ताई एक आश्रम चालवतात, प्रकल्प चालवतात असं आपण म्हणूया. प्रकल्प म्हणतात त्याला नेहमी. त्यांची गोष्ट मोठी मनोरंजक किंवा अशी उद्बोधक आहे. या मंगेशी मून मूळच्या वर्धा जिल्ह्यामधल्या, लग्न झालं, मुंबईमध्ये गेल्या, सुखाचा संसार सुरू होता आणि येता जाताना त्यांना पुलाखाली अशी मुलं दिसायची आणि मग तेव्हा त्यांना जाणवलं की ही मुलं शिक्षणापासून वंचित आहेत. आई वडील त्यांना भीक मागायला लावतात, शाळेत पाठवत नाही. या मुलांकरिता आपण काहीतरी केलं पाहिजे. पुन्हा ते आलंय की समाजासाठी करू काही, ही भावना त्यांच्या मनामध्ये उचंबळून आली आणि मग त्या वर्ध्याला परत आल्या. त्यांच्या वडिलांची शेती होती, त्या शेतीमध्ये त्यांनी एक प्रकल्प उभा करण्याचं ठरवलं. घरातल्या स्वतःचे सगळे दागिने मोडले. घरातल्या वहिनीने पण मदत केली, आईने मदत केली. दागिने मोडून जवळजवळ 3.5 लाख रुपये गोळा झाले, परंतु तेवढ्यात प्रकल्प उभा राहणार नव्हता. नवऱ्याचं मनधरणी केली आणि मुंबईतलं घर 8.5 लाख रुपयाला गहाण टाकलं आणि अशा त्या मंगेशी ताईनं वर्ध्याला वर्ध्याजवळून अगदी 10-12 किलोमीटर अंतरावर एक प्रकल्प उभारला आणि तिथं ही सगळी अशी शाळाबाह्य मुलं ज्यांचे आई वडील त्यांना भीक मागायला लावत होते, शाळेमध्ये त्यांना येऊ देत नव्हते, जाऊ देत नव्हते, त्यांचं बालपण त्यांना जगू देत नव्हते, अशा 40 मुलांना शिकवण्याचं काम आज रोजी ही मंगेशी ताई करते आहे. तिच्या कामाबद्दल जेव्हा माझ्या मुलीचं नाव यशस्वी आहे, ती 10व्या वर्गामध्ये आहे. जेव्हा तिला ही गोष्ट कळली, माझी मुलगी म्हणाली, तिने त्या मंगेशी ताईला फोन लावला, तेव्हा आंब्याचा सीझन होता आणि विचारलं की तुमच्या प्रकल्पावरच्या मुलांना तुम्ही यावर्षी आंब्याचा रस खाऊ घातला का? त्या म्हणाल्या की अहो म्हणे सध्या लॉकडाऊन आहे, म्हणजे कसं काय सकाळचं संध्याकाळचं कसं जेवायचं हा प्रश्न गंभीर आहे आणि अशामध्ये आम्ही ही जी लक्झरी आहे ही नाही करू शकत. माझ्या मुलीने त्यांना विचारलं की तुम्हाला किती खर्च येईल एक वेळचा जेवणाचा? त्यांनी सांगितलं 4,000 रुपये. हिच्या पिगी बँक मध्ये 5,000 रुपये होते. माझ्या मुलीने त्यांना 4,000 रुपये पाठवले. त्यांनी प्रकल्पावरच्या या जे निडी मुलं आहेत त्यांच्याकरिता छानपैकी आंब्याचा रस, कुरवड्या असं जेवण दिलं आणि त्याचे फोटो आम्हाला पाठवले.
मला असं वाटतं की या प्रकरणी जरी ती माझी मुलगी आहे, परंतु कुठल्याही मुलीनं जर अशी ऍक्टिव्हिटी केली असती तर ती ऍक्टिव्हिटी, ते काम समाजासाठी करू काही या भावनेतूनच जन्माला आलेलं आहे. मग दैनिक सकाळनं याची बातमी छापली. माझ्या ओळखीतले जेवढे अधिकारी होते त्यांना मी हे पाठवलं आणि त्यामधून त्या मंगेशी ताईंकडे अक्षरशः लोकांची जशी अशी रीग लागली. नंतर अधिकारी वर्ग होते, इतरही लोक होते, की ताई आम्ही तुम्हाला 4,000 रुपये पाठवतो, तुमच्या प्रकल्पावरच्या मुलांना एक छान जेवण द्या. मला असं वाटतं की समाजासाठी करू काही ही जर भावना असेल तर आज ही जी व्याख्यानमाला किंवा युट्यूबवर उद्या जाईल. आपण दरवेळेला माणसाला प्रश्न पडतो की बाबा मला म्हणजे काहीतरी चांगलं काम करायचं आहे, दान करायचं आहे. तर असं मनामध्ये विचार आला की मंदिरातल्या दानपेटीशिवाय आपल्याला काही दिसत नाही. मला एवढंच सांगायचंय की आपल्या आजूबाजूला असे अनेक लोक आहेत की जे अतिशय उत्कृष्ट, अतिशय चांगलं असं कार्य करत आहेत आणि या लोकांना मदत करणे, त्यांच्या माध्यमातून गोरगरिबांपर्यंत मदत पोहोचवणे असं आपण निश्चितच करू शकतो. वर्धामध्ये आमचे एक मित्र आहेत, म्हणजे मी वर्ध्याला पोस्टिंगला गेल्यावर ते माझे मित्र बनले. त्यांचं नाव आहे आशिष गोस्वामी आणि हा माणूस प्राणी मित्र आहे, सर्प मित्र आहे. यांचा करुणाश्रम नावाचा एक आश्रम आहे. म्हणजे जंगलामध्ये बिबट्या जखमी झाला किंवा हरिण जखमी झालं, साप जखमी झाला, या सगळ्यांना कुठंतरी यांच्या आश्रम मध्ये आणल्या जातं, तिथं त्यांच्यावर उपचार केले जातात आणि नंतर जंगलामध्ये सोडल्या जातं. वन विभाग पण त्यांना, म्हणजे त्यांच्याकडे त्याचा परवाना आहे असं आपण म्हणूया. यांच्या आयुष्यामध्ये मी त्यांच्याशी गप्पा मारत होतो, त्यांना मी म्हटलं की तुमचं खूप सामाजिक काम मी पाहिलेलं आहे. तुमच्या आयुष्यातला एक प्रसंग असा मला सांगा की जो मी इतरांना सांगू शकलो पाहिजे, की ज्यामधून समाजासाठी करू काही ही भावना लोकांच्या मनामध्ये रुजेल, वाढेल. त्यांनी मला सांगितलं की त्यांचं नुकतंच लग्न झालेलं, नुकतंच म्हणजे काय, लग्नाचं रिसेप्शन होतं यांच्या घरी. असं ज्याला आपण म्हणूया नवरदेव नवरीनं खुर्ची टाकलेली, जेवण वगैरेची व्यवस्था झालेली, सगळे समोर 500-600 लोक येऊन बसलेले आणि अचानक त्यांना जवळच्या खेड्यातून फोन आला, 5-6 किलोमीटर बसणाऱ्या खेड्यामधून, की एका घरामध्ये एक लहान बाळ आहे, पाळण्यावर आहे आणि ती जी पाळण्याची दोरी आहे आणि वरचं जे आढ ज्याला म्हणतो आपण, त्याच्यावर एक कोबरा आहे, म्हणजे नाग आहे आणि त्या नागाच्या भीतीमुळं तो जर का नाग खाली पडला तर त्या बाळाच्या अंगावर पडेल. ते बाळ अगदी लहान, म्हणजे वर्षभर पण पूर्ण न झालेलं, आणि बाळाची आई आकांत करते आहे आणि कोणीही हिंमत नाही करत आहे की ते नाग त्या दोरीवर असताना ते बाळाला पाळण्यामधून उचलण्यामध्ये. असे हे आमचे जे आशिष गोस्वामी नावाचे वर्ध्याचे मित्र, त्यांचं त्या दिवशी लग्नाचं रिसेप्शन, अंगामध्ये नवरदेवाचा पोशाख चढवलेला आणि रिसेप्शन साठी खुर्चीवर बसलेला. हा जसं यांना कळलं तसे ते उठले, टू व्हीलर काढली, अगदी 5 किलोमीटरवर ते गाव होतं, 5 किलोमीटरवर जायला जास्तीत जास्त 10 मिनिट लागतात. तिथं गेले, सर्वात प्रथम हिंमत करून त्यांनी ते बाळाला उचललं, बाळाच्या आईला दिलं. त्या नागाला, अगदी हे सर्प मित्र आहेत, साप पकडतात. मी वर्ध्याला होतो तेव्हा माझ्या घरी फार मोठं घर होतं, जवळजवळ 1 एकर मध्ये माझा तिथला बंगला होता आणि मोठा बंगला म्हटलं की खूप सारं गवत, खूप सारी झाडं, खूप सारे साप निघणार आणि सर्पमित्राची गरज पडणार आणि आशिष गोस्वामी यायचे, साप पकडून घेऊन जायचे, जंगलामध्ये सोडायचे. तर असा हा ध्येय वेडा माणूस, समाजासाठी काही करू या भावनेनं पछाडलेला, अशा त्या आशिष गोस्वामींनी त्या बाळाची तर सुटका केली, बाळाला आईकडे दिलं, आईला हायसं वाटलं आणि नागाला पण त्यांनी व्यवस्थित बरणीमध्ये भरलं आणि नंतर त्याचे योग्य ते जंगलामध्ये सोडणे आणि नंतर पुन्हा यांचं रिसेप्शन सुरू झालं. अशी जी ध्येयवेडी माणसं आहेत, मला असं वाटतं की ही रूढार्थानं समाजसेवक म्हणून यांना कोणी म्हणत नसेल. प्रकाश आमटे, बाबा आमटे, इतर मी जी सिंधुताई सपकाळ, ही मोठी मोठी नावं आहेत. परंतु मला असं वाटतं की त्यांच्या पावलावर पाऊल टाकून समाजासाठी काहीतरी करणारी ही लोक नक्कीच आहेत. समाजासाठी काहीतरी करू या भावनेनं ही लोक झपाटलेली आहेत. मी आता गोंदियामध्ये आहे. गोंदियामध्ये आमचे एक मित्र आहेत, राजन चौबे असं त्यांचं नाव आहे. ते आधी पत्रकार होते, आता कलेक्टर ऑफिसला एक डिस्ट्रिक्ट डिझास्टर मॅनेजमेंट ऑफिसर या नावाचं पद आहे, या पदावर ते काम करतात. कुठेही नैसर्गिक आपत्ती येऊ द्या, म्हणजे लोकांचे जीव वाचवणे, आतापर्यंत त्यांनी कित्येक लोकांना पुरामधून वाचवलंय. त्यांनी म्हणजे त्यांची चमू आहे. त्यांच्या मदतीला पोलीस विभागाचे लोक आहेत, होमगार्डचे लोक आहेत,
आता SRPF चे पण लोक येतात. नुकतंच आमच्या जिल्ह्यामध्ये कालव्यामध्ये एक मुलगी वाहून गेलेली आणि सतत 4 दिवस पाण्यामधून त्या कालवा असा ढुंडाळत किंवा त्याचा ढांडोळा घेत हे लोक त्या मृतदेहाचा शोध घेत होते. आणि चौथ्या दिवशी सायफन ज्याला म्हणतात, म्हणजे असा कालवा जमिनीच्या आतमध्ये बोगद्यामध्ये गेलेला, त्या बोगद्यामध्ये तो मृतदेह आहे. आणि त्यांनी मग कालव्याचं पाणी बंद केलं, गावकऱ्यांची मदत घेतली, काही समाजासाठी काम करणाऱ्या लोकांची मदत घेतली, पंप लावले, पूर्ण तो कॅनॉल आणि ते सायफन कोरडा केला आणि अथक परिश्रमानंतर 4 दिवसांनी त्या मुलीचा मृतदेह शोधून काढला. मला असं वाटतं की शासकीय नोकरी करणारे अनेक लोक आहेत, पगारापुरती नोकरी करणारे, परंतु समाजासाठी काही करू या भावनेनं हे लोक असे प्रेरित झालेले आहेत. आणि म्हणूनच यांच्या हातून ही अशी मोठी मोठी चांगली कामं होत आहेत. लोकांचा जीव वाचवणारी किंवा जो मृतदेह आहे वाहून गेला, एरवी अंत्यसंस्कार देखील होऊ शकणार नाही जर शोधला नाही तर, अशा ठिकाणी हे लोक समाजासाठी करू काही या भावनेनं काम करत आहेत. हे नक्कीच गौरवास पात्र आहे आणि आपणही त्यांच्यासारखं शिकण्यासारखं भरपूर काही आहे. अकोल्यामध्ये एक दीपक सदाफळे नावाचे आहेत, त्यांचं संत गाडगेबाबा शोध व बचाव पथक आहे. तेव्हा मी यवतमाळला RDC म्हणून काम करत होतो आणि उमरखेड तालुक्यामध्ये एक बोरवेल मध्ये एक मुलगा पडला आणि या बोरवेल मधल्या मुलाला काढायचं, जिल्हा स्तरावर एक शोध आणि बचाव पथक असतं, पोलीस यंत्रणा असते. तिथंच एक TDRF म्हणून आमचे एक राठोड नावाचे मित्र होते, त्यांचंही एक शोध आणि बचाव पथक होतं. आणि हे सगळेच्या सगळे त्या बोरवेलच्या तिथे गेले. आता त्या मुलाला वाचवायचं कसं? 30-40 फूट खोल तो मुलगा आणि तरीही तो जिवंत आहे, त्याचा आवाज येत होता आणि अनेक तासांपासून तो बोरवेल मध्ये होता. दीपक सदाफळे, त्यांची चमू आणि हे जे आधी ज्यांचा उल्लेख केला, हे सगळेजण धावून आलेत आणि पोकलँडच्या मदतीने एक असा मोठा खड्डा खोदला आणि ज्या लेवल पर्यंत तो मुलगा त्या बोरवेलच्या तळाशी होता तिथपर्यंत हे दीपक सदाफळे, ते श्री राठोड, तिथले ते DDMO, पोलीस विभागाचे लोक, हे सगळ्यांनी जाऊन तिथून एक मग बोगदा खोदला त्या बोरवेल जिथपर्यंत होतं तिथपर्यंत आणि त्या मुलाला सुखरूप जिवंतपणे बाहेर काढलं. या कामाकरिता दीपक सदाफळे, त्यांची मित्रमंडळी कोणतंही 5 पैशाचं देखील मानधन घेत नाही. मी सांगितलेलं उदाहरण हे प्रतिनिधी कृपाचं आहे. तुम्ही कोणालाही दीपक सदाफळेंचं नाव विचारा. मला असं वाटतं की समाजासाठी करू काही या भावनेनं झपाटलेला माणूस म्हणजे दीपक सदाफळे आणि त्यांची चमू आहे. मगाशी जे राजन चौबे आणि त्यांच्या चमूचा उल्लेख केला, ही सगळी मंडळी ही समाजासाठी करू काही या भावनेनं झपाटलेली आहे. यांच्यापासून आपण खरोखरच प्रेरणा घेण्यासारखं आहे आणि आपणही समाजासाठी करू काही असं म्हणून पाऊल उचलण्याची गरज आहे. मी आता गोंदियामध्ये आलो. गोंदियामध्ये मला एक पाहायला मिळालं. मी पुन्हा पुन्हा सांगेल की मी कुठल्याही पुस्तकातलं काही सांगणार नाही. मी जे अनुभवलं, मी जे पाहिलं तेच मी सांगणार आहे. आणि मी त्यापासून प्रेरित झालो आणि माझी अशी इच्छा आहे की हे ऐकून इतरांनी प्रेरित व्हावं आणि असं केल्या जाऊ शकते हे इतरांना दाखवून द्यावं, आपल्या कृतीतून दाखवून द्यावं. मी गोंदियामध्ये आलो, 11 मेला जॉईन झालो. कडक लॉकडाऊन होता. मग नंतर स्पेशल ट्रेन सुरू झाल्या, मजूर यायला लागले आणि रात्रीचे जवळजवळ 1:30 वाजता एक ट्रेन येणार होती आणि जवळजवळ 18 तासांचा प्रवास करून ती ट्रेन येणार होती. मी तुम्हाला सगळ्यांना आठवण करून देतो की जेव्हा कडक लॉकडाऊन होतो तेव्हा ना तर रस्त्यावर काही खायचे दुकान होते, प्लॅटफॉर्मवर काही नव्हतं, ना तर पिण्याच्या पाण्याची बॉटल मिळू शकेल अशी स्थिती होती. आणि ही ट्रेन स्पेशल ट्रेन असल्यामुळं तिला अशी प्रत्येक स्टेशनवर थांबेल किंवा तिथे काही खाद्यपदार्थ मिळेल असंही नव्हतं. रात्रीला जेव्हा 1:30 वाजता ती ट्रेन आली आणि त्यामधून तो मजूर वर्ग उतरला, MP मधले ते मजूर होते. MPच्या प्रशासनानं 4 बसेस पाठवल्या होत्या, ज्या बसमध्ये बसून हे मजूर आम्हाला पाठवायचे होते. आमच्याकडे एक रजेगाव बॉर्डर नावाची बॉर्डर आहे. रजेगाव हे इथून MPला म्हणजे आमचं रावणवाडी नावाचं पोलीस स्टेशनचं गाव, त्याच्यानंतर थोडं दूर गेलं की नंतर एक मोठं बाग नदी लागते. बाग नदीचा पूल ओलांडला की पुढे तिकडे ते रजेगाव बॉर्डर MPची बॉर्डर लागते. तर तिथून अधिकारी आले होते त्यांचे. बघा हे लोक जवळजवळ 18 तासापासनं अन्न पाणी
काहींकडे होतं, काहींकडे नव्हतं, गोरगरीब होते, मजूर होते, मजुरीसाठी गेलेले होते आणि परत आणलेले होते. त्यावेळेला रात्रीच्या 1:30 वाजता त्यांना गरमागरम जेवू घातल्याचं उदाहरण मी पाहिलेलं आहे. आणि जेवू घालणारी जी संस्था आहे तिचं नाव होतं खालसा ग्रुप. वाजिंदर नावाचे त्यांचे एक कार्यकर्ता आहे. मला मी एकट्याचं नाव घेतलं तर अन्याय केल्यासारखं होईल. मला तेवढं ते मला भेटलेत म्हणून माझ्या परीने मी त्यांना योगदानही दिलं. म्हणून मला त्यांचं नाव माहिती आहे. माझ्या ऑफिसला ते आलेत. आणि म्हणजे इमॅजिन करा की त्या लोकांनी किती दुवा दिलेली असेल की 18 तास प्रवास करून आलेले आहे. कुठल्या स्टेशनवर पाणी मिळत नाही, खायला मिळत नाही, कडक लॉकडाऊन आहे. अगदी ज्याला आपण म्हणू की गलित गात्र झालेले ते लोक आहेत. रात्रीचे 1:30 वाजता कोणी अपेक्षा पण नाही केलेली आहे की आपल्याला जेवायला मिळेल. आणि त्यावेळी प्रत्येकाला गरमागरम त्याच्या हाती ते असं जेवण देतायत, ते लोक खातायत. लहान मुलं जे आहेत त्यांच्याकरिता बिस्किटचा पुडा दिला जातोय. प्रत्येकाला बिस्लेरीची पिण्याची पाण्याची बॉटल दिल्या जाते आहे. हे दृश्य मी या गोंदियामध्ये माझ्या नजरेनं पाहिलेलं आहे. गोंदियाच्या मेडिकल कॉलेजमध्ये मी स्वतःला मला जेव्हा कोरोना झाला होता 2 सप्टेंबर 2020 ला मला जेव्हा कोरोना झाला तेव्हा मी कुठल्याही खाजगी रुग्णालयामध्ये न जाता सरकारी रुग्णालयामध्ये भरती झालो. आणि मी पाहिलं की रुग्णांच्या समवेत, रुग्णांना तर दवाखाना जेवण देतो, परंतु रुग्णांच्या समवेत जे नातेवाईक असतात त्यांच्या जेवण्याची बऱ्याचदा आवाळ होते. इथला लॉयन्स क्लब आहे, त्यानंतर खालसा ग्रुप आहे. हे लोक निरंतरपणे इथल्या मेडिकल कॉलेजमध्ये जे रुग्णांचे नातेवाईक आहे त्यांना दररोज जेवण देतात, शुद्ध पिण्याचं पाणी देतात. मला असं वाटतं की ते लॉयन्स क्लब आहे, ते खालसा ग्रुप आहे, त्यांचे कार्यकर्ते आहे, या सगळ्यांनी एक भावना मनामध्ये जोपासली आहे. आणि ती भावना म्हणजे समाजासाठी करू काही, ही ती भावना आहे की जिचं अनुकरण आपण करू शकतो. यवतमाळला प्रकाश नंदुरकर, त्यांना मी प्रकाश दादा म्हणतो, प्रकाश नंदुरकर बऱ्यापैकी विख्यात व्यक्ती आहे. त्यांचं तिथे इंजिनिअरिंग कॉलेज पण आहे. जवळजवळ गेल्या 20 ते 25 वर्षापासनं यवतमाळच्या मेडिकल कॉलेजमध्ये अन्नदानाचं काम, जे रुग्णांचे नातेवाईक आहे त्यांच्याकरिता अन्नदान करण्याचं काम हे प्रकाशदादा नंदुरकर करतात. त्यांचाही इथं गौरवानं उल्लेख केला पाहिजे. समाजासाठी करू काही या भावनेनं झपाटलेली मला जी माणसं सापडली त्याच्यामध्ये प्रकाशदादा नंदुरकर यांचा उल्लेख केला पाहिजे. मी या गोंदिया जिल्ह्यामध्ये आलो आणि लॉकडाऊन होतं. नंतर लॉकडाऊन उठायला लागलं. कोविडनं अनेकांचा बळी घेतला. आणि मग आम्ही एक कल्पना मांडली लोकांच्या पुढं की आम्ही त्याला गृहभेट आपुलकीची म्हणायला लागलो. गृहभेट आपुलकीची म्हणजे ज्यांच्या घरी कोरोनामुळे कर्त्या पुरुषाचा किंवा मग ती कर्ती स्त्री पण असू शकते, त्यांचा जर का मृत्यू झालेला असेल तर त्या कुटुंबामध्ये जायचं, त्यांचं सांत्वन करायचं, त्यांना हिंमत द्यायची आणि तुमच्या परीनं तुम्हाला जे जमेल तशी मदत करायची. एक महेश गोयल नावाचे नागपूरचे आमचे मित्र आहेत. त्यांनी जवळजवळ 100 किट राशनच्या अशा कुटुंबांकरिता पुरवल्या. इथली राईस मिल असोसिएशन पुढे आली. त्यांनी प्रत्येकाला 20-20 किलो तांदूळचे कट्टे बनवून दिले की तुम्ही ज्या कुटुंबाला भेट देता त्या कुटुंबामध्ये हे द्या. प्रशासनातल्या लोकांनी स्वतःच्या खिशातले पैसे, सरकार तर मदत करतेच, नक्कीच करते, सरकारच्या मदतीची बरोबरी आपण कोणीच करू शकणार नाही, परंतु त्याच्या जोडीला हे सगळे लोक सोबतीला आले. त्या कुटुंबांना मानसिक आधार दिला, यांनी भेट दिली. आणि भेट दिल्यावर कुटुंबामधल्या त्या महिलेला प्रत्येक जण हे सांगून आला, आपला नंबर देऊन आला की ताई मी जणू तुझा भाऊ आहे असं समज, तुला जर कधी अडचण आली तर मला विचार. या सगळ्यांमधून त्या कुटुंबांना फार मोठा मानसिक आधार मिळाला. आणि कोणी जर एखादं आत्मघाताकडे आपलं पाऊल उचलण्याच्या मनस्थितीमध्ये असेल तर त्यापासून तो परावृत्त झाला. या गृहभेट आपुलकीमध्ये सरकारी अधिकाऱ्यांनी देखील पुढाकार घेतला. अनेकांनी ज्या कुटुंबाला मदतीची गरज होती, म्हणजे आमच्याकडे पेपरला बातम्या यायच्या त्या काळामध्ये, त्या कालावधीमध्ये जवळजवळ 1.5 महिना माझ्याकडे जिल्हाधिकारी या पदाचा देखील प्रभार होता की अमुक एक व्यक्ती गेला आणि त्याने 5-5 हजार रुपये 5 कुटुंबांना अशा वाटून आला. ह्या गृहभेट आपुलकीमधून मग आमच्या सरकारी कर्मचाऱ्यांनी असे पण लोक शोधून काढले की घरामधल्या कर्त्या पुरुषाचा मृत्यू झालेला आहे किंवा ते सामाजिक सहायता योजना, ज्याला आपण सोशल असिस्टन्स स्कीम म्हणतो, किंवा अगदी सामान्य लोक ज्याला संजय गांधी निराधार योजना म्हणतात, ते लोक ज्या योजनांपासून वंचित आहे
त्या लोकांच्या घरोघरी जाऊन फॉर्म भरून घेतले. असे जवळजवळ 5,000 लोकांना नव्यानं लाभ दिला आणि त्यांना दरमहा जी पेन्शन मिळते, संजय गांधी निराधार योजना ज्याला आपण म्हणतो, त्या योजनेची ती त्यांना मिळवून दिली त्यांच्या घरपोच जाऊन. मला असं वाटतं की हे सगळंच्या सगळं जे आहे ते एका भावनेनं प्रेरित आहे, ते म्हणजे समाजासाठी करू काही. हा उपक्रम राबवत असताना आमच्या लोकांना, म्हणजे आमचे गुप्ता नावाचे तलाठी आहेत, ते सालेकसा नावाच्या तालुक्यामध्ये, आमच्या या गोंदिया जिल्ह्यामध्ये 8 तालुके आहेत. या गुप्ता तलाठ्यांनी एक दिवस माझ्या लक्षात आणून दिलं की या सालेकसामध्ये एक मुंडीपार नावाचं गाव आहे. त्या कुटुंबातल्या सगळ्यांची नावं मला पाठ आहे, पण मी सांगत नाही, म्हणजे नावं जाणीवपूर्वक मी घेत नाही. आणि हे कुटुंब अतिशय अडचणीत आलेलं आहे आणि त्याला मदत करण्याची गरज आहे. कुटुंब कसं अडचणीत आलं? या कुटुंबामधला जो पुरुष आहे हा जवळपास गेल्या 5 किंवा 6 वर्षापूर्वी फवारणीला गेला. त्याच्या नाकातोंडामध्ये फवारा गेला आणि त्याच्यामुळे त्याला लकवा गेला. त्याचे हात पण काम करत नाही, पाय पण काम करत नाही, फक्त खुर्चीमध्ये बसून असतो किंवा तो असा पहुडलेला असतो खाटेवर आणि अक्षरशः त्याची अंघोळ पण करून द्यावी लागते. त्याची पत्नी, या घरामध्ये 2 मुली, एक 17 वर्षाची आहे, एक 10 वर्षाची आणि एक छोटा मुलगा होता. एरवी व्यवस्थित सुरू होतं त्यांचं. जरी पुरुषाला लकवा गेला तरी घरातली स्त्री कर्तबगार होती, रोज मजुरी करायची आणि आपलं घर चालवायची. हे घरामध्ये झोपलेले असताना एक इकडे अंगावर पट्टे पट्टे असणार, आता माझ्या माहितीनुसार मण्यार आपण ज्याला म्हणतो, इकडे दांडेकार म्हणतात त्या सापाला. त्या दांडेकार नावाच्या सापानं हे कुटुंब झोपलं असताना कुटुंबातला जो एकमेव मुलगा त्याच्या कानाला चावा घेतला आणि झोपेमध्ये आई होती, तिला असं जाणवलं काहीतरी वळवळतंय, तिने हात झटकला तर आईच्या हाताला पण साप चावला आणि तो साप एवढा विषारी होता की त्यामध्ये त्या मुलाचाही मृत्यू झाला, त्या आईचाही मृत्यू झाला. आणि घरामध्ये उरले कोण आता? तर ते दिव्यांग वडील की ज्यांची आंघोळ पण करून द्यावी लागते, एक 8-10 वर्षाची मुलगी आणि एक 16-17 वर्षाची मुलगी. आणि या कुटुंबाने आता आपला निर्वाह कसा करायचा हा प्रश्न निर्माण झाला. ही गोष्ट जेव्हा माझ्यापर्यंत आली, आमच्या महाराष्ट्र लेव्हलवर अधिकाऱ्यांचा, ऍडिशनल कलेक्टरांचा ग्रुप आहे, त्यानंतर जे उपजिल्हाधिकारी आहेत त्यांचा ग्रुप आहे, या सगळ्या ग्रुपवर मी ही गोष्ट टाकली आणि लोकांना आवाहन केलं की म्हटलं आपण ज्या पदावर आहोत त्या पदावर आपण कार्यरत असेपर्यंत दरमहा 500 रुपये आपण या कुटुंबाला देऊया. म्हणजे मी आज ऍडिशनल कलेक्टर गोंदिया या खुर्चीत जोपर्यंत बसलेलो आहे तोपर्यंत दरमहा 500 रुपये मी द्यायचे. आणि असे करता करता 20 लोक तयार झाले, महिन्याला 10,000 रुपये. आणि मला सांगताना आनंद होतो की अजूनही दर महिन्याला त्या कुटुंबाला 10,000 रुपये जातात. मगाशी ज्या राजन चौबे यांचा मी उल्लेख केला, ते सगळं हे कोऑर्डिनेट करतात, त्या कुटुंबाच्या अकाउंटमध्ये 10,000 रुपये टाकल्या जातात. ही जर मदत त्या कुटुंबाला मिळाली नसती तर त्या कुटुंबाला नक्कीच अतिशय कठीण अशा प्रसंगाला तोंड द्यावं लागलं असतं. आमचं फारसं गेलं नाही, कारण प्रत्येकाच्या खिशातून महिन्याला 500 रुपये जाणार. तुम्ही जर निर्व्यसनी असाल तर तुम्ही असं स्वतःला मनाला मानून घ्यायचं की मला जर एखादं व्यसन असतं तर मी तुम्हाला नक्की गॅरंटी देतो की याच्यापेक्षा आमचा सगळ्यांचा नक्की जास्त खर्च झाला असता. हे सगळी जी मंडळी आहेत की ज्यांनी त्या कुटुंबाला, आणि ही मदत परमनंट आहे, त्या खुर्चीमध्ये जो माणूस येईल त्याला आवाहन केलं जाईल की बाबा आता आतापर्यंत खवले साहेब होते ते 500 रुपये द्यायचे, आता तुम्ही त्या कुटुंबाला देत चला. जोपर्यंत ते कुटुंब सावरत नाही तोपर्यंत त्या कुटुंबाला ही मदत सुरू राहणार आहे. असंच आम्हाला गोरेगाव तालुक्यामध्ये एक खडीपार नावाचं गाव आहे. या खडीपार नावाच्या गावामधून मग अशीच, कारण हे सगळं जिथं जिथं कोरोनामुळे डेथ झाली तिथं तिथं हे लोक जात होते. या खडीपार नावाच्या गावामध्ये एक 80 वर्षाची आजी आणि आजीच्या 2 नाती, हे सगळे नावं मला माहित आहेत पण मी जाणीवपूर्वक सांगत नाही. त्याचं कारण असं की काही कायदेशीर बंधन आहेत आणि इतरही बंधन आहेत. 80 वर्षाची आजी आणि 80 वर्षाच्या आजीजवळ उरलं कोण? तर साधारणतः 3.5 वर्षाची आणि 1.5 वर्षाची अशा 2 नाती फक्त उरल्या. झालं असं की कोरोनाने या कुटुंबातल्या आई आणि वडील, म्हणजे आधी जवळजवळ 1 वर्ष आधी वडील गेले, ते कोरोनानं गेले, कशानं गेले तेव्हा फार जनजागृती नव्हती, कदाचित त्यांनी त्यांची टेस्ट केली नसेल. नंतर आईची पण डेथ झाली आणि अतिशय असं गरीब असं घर, आदिवासी कुटुंब, म्हणजे घरामध्ये प्रवेश करायचा तर मान झुकवून करावी लागते. इतकं 18 विश्व दारिद्र्य ज्याला म्हणतात. पुन्हा आम्ही आमच्या या अधिकारी ग्रुपवर हा संदेश टाकला, त्या कुटुंबाची माहिती टाकली
पुन्हा 20 अधिकारी एकत्र आले, प्रत्येकानं 500 रुपये दर महिन्याला द्यायला सुरुवात केली आणि मला सांगताना आनंद होतो. आता ही मदत सुरू होऊन जवळपास 5-6 महिने झालेले आहेत. त्या कुटुंबाला दरमहा 10,000 रुपये दिल्या जात आहेत. या निमित्तानं म्हणजे मला प्रश्न पडलेला, लोक म्हणतात की एखाद्याला तुम्ही असं परावलंबी करू नका. त्या 80 वर्षाच्या आजीकडनं, जिला बरोबर ऐकू पण येत नाही, हातामध्ये काठी धरते तेव्हा तिचा हात थरथरतो, चालताना तिचा कधी तोल जाईल हे सांगता येत नाही, अशा आजीला जर का आम्ही स्वयंरोजगाराचं ज्ञानामृत पाजत बसलो असतो तर काहीही उपयोग झाला नसता. मला असं वाटतं की त्या कुटुंबाच्या मदतीकरिता हे जे 20 अधिकारी धावून गेले, त्या गावामध्ये एक नंदेश्वर नावाचे सर आहे, त्यांचा पण अतिशय आग्रहानं आणि अगत्यानं आणि आदरानं उल्लेख केला पाहिजे. सकवान नावाचे तेव्हा प्रोजेक्ट ऑफिसर होते आदिवासी म्हणजे प्रकल्पाचे. या सगळ्यांनी 1.5 लाख रुपये वर्गणी गोळा केली आणि त्या कुटुंबाच्या नावानं फिक्स केली की बाबा यांना भविष्यामध्ये अडचण येऊ नये. मला असं वाटतं की समाजासाठी करू काही या भावनेनं हे जे सगळे लोक प्रेरित झालेले आहेत, यांनी हे सगळं घडवून आणलेलं आहे आणि हे इतरांकरिताही सहज शक्य आहे. गोंदिया जिल्ह्यामध्ये जसे कोरोनामुळे डेथ झाली, मृत्यू झाले, तसे इतरही जिल्ह्यात झालेले असतील. या सगळ्यांकरिता जर कोणाच्या मनामध्ये ही जी ज्योत आहे समाजासाठी थोडंफार तरी करण्याची, तर ते सगळे लोक काम करू शकतात. एवढंच मला या निमित्तानं सांगायचं आहे. याच्यासाठी असं की फार मोठं त्यागी बनण्याची गरज नाही आहे. जसं मला लोक म्हणतात की जास्त अशा करताना तुम्हाला खूप खर्च येत असेल, मी त्यांना सांगतो की मला एकच अपत्य आहे. समजा मला 2 अपत्य असते तर मी असं समजलो असतो की मला 3 आहे. मी त्यांना उदाहरण देतो की मला एकच अपत्य आहे, एकच मुलगी आहे. मला जर का दुसरं अपत्य असतं तर वर्षाला त्या अपत्याचे कपडे आहे, वाढदिवस आहे, शिक्षण आहे, खाणेपिणे आहे, औषध आहे, इतर अनेक खर्च आहे. यावर 1 लाख रुपये तर नक्कीच माझे खर्च झाले असते. मग समाजामधले हे जे गरजू घटक आहेत, हेच माझं दुसरं अपत्य आहे असं समजून मी थोडाफार का भार होईना का उचलू नये, समाजासाठी करू काही या भावनेनं प्रेरित होऊन मी काम का करू नये. आणि मला असं वाटतं की ज्यांच्याशी माझी चर्चा होते ते सर्वजण याला प्रतिसाद देतात. आता गोरेगाव तालुक्यामध्ये एका घरावर वीज कोसळली आणि त्या घराचं छत जळलं. शासकीय मदत त्यांना नक्कीच मिळेल, परंतु त्याची एक प्रक्रिया असते, त्याच्याकरिता वेळ लागतो. आणि आपल्याला माहिती आहे त्या घरामध्ये वीज पळून वरचं कौलं जळल्यामुळं, वरचं छत जळल्यामुळं त्यांनी जे वैरण ठेवलं होतं ते सगळं जळलं. घरामधली भांडी खराब झाली. गावामधल्या शाळेमध्ये त्यांना आश्रय घ्यावा लागला. मी तेव्हा त्या कुटुंबाला भेट दिली आणि मग त्या कुटुंबाची व्यथा मला जाणवली की आपण तातडीनं काही केलं पाहिजे. इकडे मी आलो. इथे एक निखिल जैन नावाचे सद्गृहस्थ आहे किंवा ज्यांना काकाजी म्हणतात, असे आमचे इथले नगराध्यक्ष आहेत. आणखी माझे तहसीलदार तिथले श्री गोसावी, नंतर आमचे एसडीओ आहेत अजय नसते, इतर मंडळींना बोललो. या प्रत्येकानं म्हणजे खिशातून 5-5 हजार रुपयांची मदत केली. 40,000 रुपयांचा निधी तातडीनं गोळा झाला आणि ज्या घराचं छत जळलं होतं ते अगदी पुढच्या 4 दिवसामध्ये बनून तयार झालं. ते कुटुंब जे शाळेमध्ये ज्याला आश्रय घ्यावा लागला होता ते आपल्या घरामध्ये शिफ्ट होऊ लागलं, ते शिफ्ट झालं. आणि इतरांनीही त्यांना धान्य, अगदी बटाटे व कांदे अशी पण मदत केली. मला असं वाटतं की हे सगळंच्या सगळं समाजासाठी करू काही या व्याख्येमध्ये मोडणारं आहे. आपल्या परिसरामध्ये जर अशी काही घटना घडत असेल तर आपणही या पद्धतीने रिस्पॉन्ड करू शकता. मी पुन्हा म्हणेल, मी शासकीय व्यक्ती आहे, मला माहिती आहे की शासनाची मदत फार मोठी असते, शासनाचा वाटा फार मोठा आहे. एकट्या गोंदिया जिल्ह्याचं जर का उदाहरण घेतलं तर जवळजवळ 1,15,000 लोकांना दरमहा सामाजिक सहायता योजना किंवा ज्याला आपण सामान्य भाषेमध्ये संजय गांधी निराधार योजना म्हणतो, असं पेन्शन दिलं जातं. 1,15,000 लोकांना सरासरी 1,000 रुपये. ते एक मुलगा असला तर 100 जास्त, दुसरा असला तर पुन्हा 100 जास्त, कोणाला 1200 वगैरे. इमॅजिन करा की कोण एनजीओ असं काम करू शकेल. त्यामुळं शासनाचं काम मोठंच असतं, परंतु आपल्याला जर का तातडीनं समाजासाठी करू काही या भावनेनं जर अशा दुःखी कुटुंबांकरता काही करता आलं तर ते आपण नक्कीच करू शकतो. शासकीय मदतीसोबत ती मदत अधिकची म्हणून त्या कुटुंबाला तातडीची मदत म्हणून नक्कीच कामी येऊ शकते. आता घडलेली गोष्ट आहे. आमचे इथं एक पत्रकार मित्र, म्हणजे ते प्रेस ट्रस्ट ऑफ गोंदियाचे अध्यक्ष देखील आहेत,
अपूर्व मेठी असं त्यांचं नाव आहे. ते माझ्याकडे आले आणि त्यांनी मला एका महिलेची करुण कथा सांगितली, दुःखद कथा सांगितली. मी नाव बदलतो, म्हणजे मी खरं नाव कोणाचं सांगत नाही. आपण त्या ताईला पुष्पाताई असं म्हणूया. ही जी पुष्पाताई आहे, ही तिच्या तरुणपणामध्ये ऑर्केस्ट्रामध्ये सिंगर होती. अतिशय सुरेल असा गळा, म्हणजे तिला गोंदियाची लता मंगेशकर असं म्हटलं जायचं. तिचे चाहते म्हणजे अनेक लोक असं एका काळामध्ये ती ग्लॅमरस अशी पुष्पाताई, आणि नंतर वय होत गेलं, 60च्या आसपास वय झालं असेल, नंतर आणखी वय वाढत गेलं. आता 72 वर्ष वय आहे त्यांचं. इतक्या चांगल्या गायिका एका काळच्या, की त्यांनी अगदी मोहम्मद रफी किंवा अशा मोठ्या मोठ्या गायकांसोबत स्टेज शेअर केलेला, गाणं म्हटलेलं. उषा उत्थुपचं गाणं, किंवा तो असा ज्याला असा पुरुषी दमदार आवाज ज्याला म्हणतात, दम मारो दम, हे गाणं उषा उत्थुपच्या आवाजामध्ये ज्यांनी ऐकलं नसेल त्यांनी ऐकावं. तर उषा उत्थुपच्या सोबत स्टेजवर उषा उत्थुप ज्या पद्धतीनं गाणं म्हणतं, तसं गाणं या पुष्पाताईंनी म्हटलं. आणि एवढ्या खुश झाल्या त्या म्हणजे उत्थुपताई, की स्वतःच्या बोटामधली अंगठी काढून यांना देण्यात आली. हे सगळं मला इथल्या लोकांनी सांगितलं, आमच्या अपूर्व मेठींनी सांगितलं. अशी ही पुष्पाताई अतिशय ग्लॅमरस आयुष्य जगलेली. आणि पुढे काय झालं, एकच हिला मुलाचं लग्न झालं, सगळं व्यवस्थित सुरू होतं. पण ते मुलामध्ये आणि सुनेमध्ये वितुष्ट आलं. म्हणजे तोपर्यंत त्यांना 2 मुलं पण झालेली. आणि सून त्या वादापायी, मला माहित नाही कोणाचा दोष आहे, म्हणजे गुन्हा काढण्याचं किंवा हा दोषी की तो दोषी हे ठरवणे हा हेतू नाही आपला. ती सून घर सोडून निघून गेली. आता उरल्या या पुष्पाताई, त्यांचा तो मुलगा, कुटुंबामधली ती 2 लहान मुलं. त्यातला लहान मुलगा तर अगदी त्याचं 1 वर्ष पण वय तेव्हा पूर्ण झालं नव्हतं, जेव्हा ती सून ते घर सोडून निघून गेली. आणि मोठ्या मुश्किलीने, तोपर्यंत या ताईचं वय 60च्या वर झालेलं, ती पत्नी गेल्याच्या दुःखामुळे तो मुलगा पण व्यसनाधीन झाला आणि त्याच्यामध्ये त्याचा पण प्राण गेला. आणि आता कुटुंबामध्ये उरलं कोण, तर त्या पुष्पाताई हे काल्पनिक नाव आहे. आणि त्यांची एक नात आणि तो नातू. आता नात कुठेतरी 7व्या वर्गामध्ये आहे आणि तो नातू जवळपास 4थ्या वर्गामध्ये आहे. इथं एक ग्रुप आहे, गोंदिया विधानसभा ग्रुप नावाचा. अगदी सहृदयी लोक त्या ग्रुपवर आहेत. समाजासाठी करू काही या भावनेनं प्रेरित झालेले लोक आहेत. हे त्यांना दरमहा 2000 रुपयांची मदत द्यायचे. देतात, अजूनही देतात, यापुढेही देतील मला असं वाटतं. परंतु ते अपूर्व मेठी मला असं म्हणाले, की साहेब म्हणे, आपल्याला जर का या कुटुंबाकरता काही करता आलं तर करा. आम्ही त्या कुटुंबाला भेट दिली. त्या 72 वर्षाच्या आता आजीबाई, एकेकाळच्या त्या ग्लॅमरस लेडी, ऑर्केस्ट्रा सिंगर, चांगलं गाणं म्हटलं म्हणून सोन्याची अंगठी बोटामध्ये एका ख्यातनाम गायिकेनं चढवलेली. आणि घरामध्ये 18 दारिद्र्य, इलेक्ट्रिसिटीचा पण पत्ता नाही. तर 2000 रुपयामध्ये आणि शासनाचं जे 35 किलो स्वस्त धान्य मिळतं त्याच्यावर गुजराण करणारी ती आजी आणि तिचे ते 2 नातू. आणि मग ही गोष्ट इथले जे करण चव्हाण नावाचे आमचे मुख्याधिकारी आहे नगरपालिकेचे, अकोल्याचे जे स्वयंरोजगार अधिकारी आहे, कौशल्य विकास अधिकारी श्री ठाकरे, त्याच्यानंतर अतुल दौड नावाचे वर्ध्याचे जिल्हा खनिकर्म अधिकारी आहे, त्यानंतर विनय गोसावी नावाचे एरंडोल जिल्हा जळगाव इथं एक उपविभागीय अधिकारी आहे. यांना मी म्हटलं की आपण 1 वर्ष या कुटुंबाला दर महिन्याला आपण आपल्यापैकी प्रत्येकाने 1000 रुपयाची मदत करूया. अशा रीतीनं 5000 रुपये आम्हा 5 लोकांचे गोळा झाले. मागच्या महिन्याची मदत देण्यात आली. म्हणजे या ऑक्टोबर याच महिन्यापासून सुरुवात झालेली ही ताजी घटना आहे. आणि आता 1 वर्षभर त्या कुटुंबाला 5000 रुपये, म्हणजे आधीचे 2 वेगळे आणि हे 5 वेगळे, असे आता 7000 रुपयामध्ये मला असं वाटतं की नक्कीच त्या पुष्पाताई त्या 2 नातवांना चांगलं संस्कार, व्यवस्थित जेवू खाऊ घालू शकतील. आम्ही जेव्हा त्या कुटुंबामध्ये गेलो तेव्हा त्या कुटुंबातला मुलगा रडत होता, फक्त कशासाठी, तर 5 रुपयाचं चिप्सचं पॅकेट मिळावं म्हणून. आणि त्याची ती गरीब आजी त्याला तेही देण्यामध्ये असमर्थ होती. मला असं वाटतं की अशी समाजामध्ये एक नाही, अशी अनेक कुटुंब असू शकतात. अशा कुटुंबांकरिता काहीतरी करण्याकरिता पुढे येणे म्हणजे समाजाकरता करू काही या भावनेनं प्रेरित होण्यासारखं आहे. एक राहुल चितलांगे नावाचा मुलगा, त्याचा मी मुलगा म्हणजे चांगला आता ऍडव्होकेट झालेला आहे, पण ते माझ्या वयानं कमी असल्यामुळे मी त्याला मुलगाच समजतो. हा अकोल्याचा. लॉकडाऊन जेव्हा लागलं तर अकोल्याच्या रेल्वे स्टेशनच्या परिसरामध्ये जवळजवळ 20 भिकारी रात्रीला मुक्कामाला असायचे. आणि वर्षानुवर्ष त्यांचं एकदम मस्त चाललं होतं.
रेल्वे स्टेशनवर भीक पण बऱ्यापैकी मिळते, लोकांनी टाकून दिलेलं अन्न वगैरे त्यांच्यावर त्यांचं चाललं होतं. परंतु लॉकडाऊन एवढं कडक लागलं की ट्रेन पण बंद झाल्या, रस्त्यावर शुकशुकाट सगळं, आणि काय खायचं. आणि मग हे 20 भिकारी पोलिसांनी, म्हणजे बाबा पोलिसांनी आपल्याला मारू नये कारण रस्त्यावर दिसलं तर तेव्हा थोडंफार पोलीस दादा पण त्यांच्या दंड्याचा प्रसाद द्यायचे, कारण ते चांगलंच करायचे, कारण विनाकारण अनेक लोक फिरायचे आणि फिरू नये अर्थात विनाकारण जे फिरायचे त्यांनाच प्रसाद मिळाला पाहिजे, असं इतरांना मिळू नये, चांगल्या माणसाचं योग्य गौरव झाला पाहिजे. तर ते असे दडून बसलेले होते. या राहुलनं ही परिस्थिती हेरली आणि आम्हा सगळ्यांना सांगितली, त्यांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली आणि नंतर जे गावामध्ये लंगर सुरू झालं होतं किंवा जो एक असं लॉकडाऊन मध्ये अडकलेल्या लोकांकरिता भोजन व्यवस्था सुरू झाली होती, तर या सगळ्यांना डबे पुरवण्याचं काम या राहुल चितलांगे आणि त्याच्या मित्रांनी केलेलं. मला असं वाटतं की हे जे लोक आहेत अक्षरशः, तुम्ही जर कधी अकोल्यामध्ये गेलात तर तिथं सद्गुरू गुळपट्टी नावाची एक शेंगदाणा गुळपट्टी आहे, किंवा तिथं शेजारी एक गांधी ग्राम नावाचं गाव आहे, हे त्या गुळपट्टीसाठी फेमस आहे. तिथल्या लोकांनी अक्षरशः आपली भरपूर सारी गुळपट्टी पण दिली आणि डबा देताना हा राहुल त्यांना सोबत गुळपट्टी स्वीट सारखी पण द्यायचा. मला असं वाटतं की त्या गांधीग्राम मधली मंडळी, ती सद्गुरू गुळपट्टी बनवणारी मंडळी, हा डबा नेणारा राहुल, त्याला मदत करणारे पोलीस, हे सगळेच्या सगळे समाजासाठी करू काही या भावनेनं प्रेरित झालेले आहे. वेळ पाहिला पाहिजे. मला असं वाटतं 9:57 झाले, बोलता बोलता कसा वेळ गेला कळला नाही. मी इथं 2 पुस्तकं ठेवले आहेत. मला असं वाटतं आता मी समारोप केला पाहिजे. हे पुस्तकं सांगण्याच्या आधी मला काही नावांचा उल्लेख केला पाहिजे. मला खूप साऱ्या लोकांच्या विषयी सांगायचं होतं खरं म्हणजे. त्याच्यामध्ये उमरी पठारचे शेषराव डोंगरे, जे वृद्धाश्रम चालवतात. माझ्या मुलीच्या एका वाढदिवसानिमित्त मी तिथे जेवण दिलं म्हणून मला त्यांचा खरा परिचय झाला. या माणसानं वृद्धाश्रम चालवण्याकरिता स्वतःच्या सगळी शेती विकून टाकली, घर विकून टाकलं. इतकंच नव्हे तर बायकोच्या गळ्यातलं मंगळसूत्र पण विकावं लागलं. आणि अशा सगळ्या या स्थितीमध्ये या माणसानं मोठ्या नेटानं वृद्धाश्रम चालवलेला आहे. त्यांच्या बद्दल सांगण्यासारख्या खूप काही गोष्टी आहेत. प्रयास नावाचा एक ग्रुप आहे. डॉक्टर कावलकर सरांचं मी इथं नाव घेईल. यांनी पोचतोय का? हा व्हिडिओ परत आला. ठीक आहे, मी गृहीत धरतो की माझा आवाज पोचतोय आपल्यापर्यंत आणि मी बोलणं कंटिन्यू करतो. तर या डॉक्टर कावलकर सर आणि त्यांच्या सगळ्या मंडळींनी तिथं प्रयासवन नावाचं अतिशय उत्कृष्ट असं वन उभारलेलं आहे. तुम्ही जर कधी वाशिम मध्ये गेलात तर वाशिमच्या स्मशानभूमीला भेट देऊन पहा. तुम्हाला असं जाणवेल की अक्षरशः अशी स्मशानभूमी तिथल्या सर्व सामाजिक कार्यकर्त्यांनी समाजासाठी करू काही या भावनेतून निर्माण केली आहे की अक्षरशः लोक तिथं डबा पार्टी करायला जातात स्मशानभूमीमध्ये. मला असं वाटतं की कारंजा हे तुमचं वाशिम जिल्ह्यामधलंच आहे, त्याच्यामुळे तुम्हाला ते माहित असेल. त्यानंतर जीएसटी नावाचा जो विभाग आहे त्याच्यामध्ये श्री दळवी नावाचे गृहस्थ अधिकारी म्हणून काम करतात माझ्या परिचयातले अकोल्यातले. लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये त्यांच्या कार्यालयानं जवळजवळ 1.5 लाख रुपयाची वर्गणी गोळा केली. आम्हाला सांगितलं की साहेब हे पैसे घ्या, काय गोरगरिबांना मदत करा. आम्ही म्हटलं पैसे नको. कशी मदत करायची? तर राशनच्या किट त्यांनी बनवल्या की ज्याच्यामध्ये गहू, तांदूळ, आटा वगैरे जे लागतं, आणि जिल्हा प्रशासनाच्या मार्फत या किट वाटल्या. आपलं कुठेही नाव व्हावं ही त्यांची अपेक्षा नव्हती. त्यांना कुठली पेपरची बातमी नको होती. परंतु त्यांनी समाजासाठी करू काही या भावनेतून घडवून आणलं हे काम. त्याच्यानंतर अविनाश सावजी सरांचा मला उल्लेख केला पाहिजे. आम्ही बिघडलो तुम्ही बी घडा ना या नावाची ती एक प्रेरक व्याख्यानमाला चालवतात. त्याच्यामध्ये प्रेरणादायी व्यक्तिमत्वांना बोलावतात. मला पण त्यांनी बोलावलं होतं. मला असं वाटतं की समाजाला प्रेरणा देणारी अशी व्याख्यानमाला चालवणे, मुलाखती घेण्याचा कार्यक्रम चालवणे, हे पण समाजासाठी करू काही या भावनेमध्ये किंवा या व्याख्येमध्ये मोडणारं आहे. वर्ध्यामधल्या मुरलीधर बेलखोडे सरांचा मी उल्लेख करेल. म्हणजे मी तिथं अधिकारी असताना माझ्यातर्फे 2 झाडं मी त्यांना स्पॉन्सर केलेले. कोणाच्या घरी तेरवी असेल, दसवा असेल, वाढदिवस असेल, हे जातात सांगतात की तुम्ही करा तुमच्या रेग्युलर पद्धतीनं, परंतु तुमच्या त्या जो मृत व्यक्ती आहे त्याच्या स्मृती प्रित्यर्थ तुम्ही एकतरी झाड लावा. झाड लावणे म्हणजे काय? नुसतं झाड नाही लावत. झाडाचं ट्री गार्ड
आणि यांचे स्वयंसेवक त्या झाडापर्यंत जाऊन दररोज असे त्या ढकल गाड्या आहेत 3 चाकी, त्याच्यावर पाण्याचं टँकर बसवलेलं असतं आणि नळाने त्याला पाणी देतात आणि एकही झाड मरू देत नाही. वर्ध्यामध्ये यांनी एक टेकडी अख्खीच्या अख्खी हिरवी केलेली आहे. असे हे मुरलीधर बेलखोडे आणि त्यांचे सहकारी हे सगळे समाजासाठी करू काही या व्याख्येमध्ये मोडणारेच आहेत. राठी काका आहेत आमचे, प्रयासचेच आहेत, यवतमाळचे. त्यांनी मला एकदा पालवे, डॉक्टर पालवे यांच्याबद्दल सांगितलं. त्यांचंही काम मोठं आहे. त्यांच्यावर तर अगदी म्हणजे अर्धा तास बोलावं. ते पण समाजासाठी करू काही या भावनेनं प्रेरित झालेले आहे. आता म्हणजे अगदी या मला एक पत्रकार बांधवाचा फोन आला की साहेब तुम्ही एका माणसाचं कौतुक करायला या म्हणे. मी गेलो आणि मला त्यांनी दाखवलं की अश्विन खोब्रागडे नावाचा एक ऑटो चालक आहे आणि कोविडचं लसीकरण सुरू होतं. अनेक लोकांचा त्याला बऱ्याचदा लोकांचा विरोध पण असतो. अनेक लोक वृद्ध असतात. हा घरोघरी जातो, कन्व्हिन्स करतो, लोकांना आपल्या ऑटोमध्ये बसवतो आणि त्या लसीकरण केंद्रावर घेऊन जातो, स्वतःचं पेट्रोल जाळतो. म्हणजे तुम्हाला सामाजिक काम करायचं असेल तर फार श्रीमंत असण्याची गरज नाही आहे. तुम्ही अगदी आहे त्या परिस्थितीमध्ये काम करू शकता. हे अश्विन खोब्रागडे, अगदी कोणी जर का एखादी गरोदर स्त्री असेल, तातडीनं दवाखान्यात न्यायचं असेल, कोणाला सर्पदंश झाला असेल, तर हे अश्विन खोब्रागडे आणि त्यांचे एक वाघमारे नावाचे मित्र आहे, हे रात्री बेरात्री पैसे न घेता खिशातल्या पैशानं डिझेल पेट्रोल जाळून लोकांना मदत करतात. मला असं वाटतं की हे सगळेच्या सगळे लोक समाजासाठी करू काही या भावनेनं प्रेरित झालेले आहेत. 2 पुस्तकांचा आणि शंकर बाबा पापळकरांचा उल्लेख करून मी माझ्या बोलण्याचा समारोप करतो. समाजासाठी करू काही या भावनेतून आम्ही असा विचार केला की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक असं व्यक्तिमत्व आहे की ज्यांच्यावर अधिकाधिक कविता लिहिल्या गेलेल्या आहेत. या संकलित करून त्याचं पुस्तक का काढू नये. महाराष्ट्रातले 822 लोक एकत्र आलेत आणि हे समतेचं महाकाव्य नावाचं, तुम्ही या पुस्तकाची जाडी बघू शकता, याच्यामध्ये 1000 कविता आहे या सगळ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वाहिलेल्या. आणि हे पुस्तक समाजासाठी करू काही या भावनेत मित्रमंडळींनी प्रकाशित केलं. त्याच्यामध्ये प्रकाश अंधारे सर आहेत, अतुल दौड आहेत, विजय लोखंडे आहेत, विश्वनाथ असं नाव. असा प्रश्न पडतो, महात्मा फुल्यांचा मृत्यू 28 नोव्हेंबर 1890 साली झाला. आज रोजी त्या घटनेला जवळजवळ 130 वर्ष पूर्ण झालेली आहेत. महात्मा फुल्यांवर पुस्तक काढूया, त्यांच्या सगळ्या अंगांचं दर्शन घडवणारं पुस्तक काढूया, समाजासाठी करू काही, अशाच एका विचारांनी आम्ही सर्वजण प्रेरित झालो. आणि मला सांगताना आनंद होतो की हे बघा, आपण हे 1000 पानांचं पुस्तक आहे. क्रांतीरत्न असं याचं नाव आहे. हे महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्यावर निघालेलं आजवरचं सगळ्यात मोठं पुस्तक आहे. याच्या मुखपृष्ठावर लिहिलेलं आहे की प्रशासकीय अधिकारी, प्राध्यापक, शिक्षक, कवी, पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते यांनी एकत्र चालवलेला उपक्रम हे येत्या 28 नोव्हेंबर रोजी 131 ठिकाणी एका दिवशी प्रकाशित होणार आहे. आणि समाजासाठी करू काही या भावनेतून निर्माण झालेला महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले यांच्यावरचा हा सगळ्यात मोठा ग्रंथ आहे. हे सगळं शक्य 143 विद्वान लोकांनी याच्याकरिता लिखाण केलंय. कोणीही 5 पैसे देखील आम्हाला मागितले नाही. प्रत्येक जण एवढंच म्हणाला की काही अडचण आहे का, काही आर्थिक मदत हवी आहे का. मला असं वाटतं की ही सगळी मंडळी समाजासाठी करू काही या भावनेनं प्रेरित झालेली आहे. एक शेवटचा आता 1 मिनिटामध्ये मुद्दा मांडतो. वेळेच्या आपण बाहेर गेलो, 10 वाजून 4 मिनिटं झाले. शंकर बाबा पापळकर, सगळ्यांनी आपण त्यांचं नाव ऐकलं असेल. एबीपी माझा कट्टावर त्यांची मुलाखत पण आहे. तुम्ही माझा कट्टामध्ये शंकर बाबा पापळकरांना ऐका. मी जेव्हा प्रोबेशनला माझ्या कारकिर्दीमध्ये चिखलदऱ्याला होतो, माझं प्रोबेशन म्हणजे मी 99 साली मंत्रालयामध्ये लागलो होतो. 98 ला मी ग्रॅज्युएट झालो. 2001 साली उपजिल्हाधिकारी म्हणून जॉईन झालो. 2002च्या आसपासचा तो कालखंड आहे जेव्हा मी चिखलदऱ्याला प्रोबेशनरी डेप्युटी कलेक्टर म्हणून होतो. तेव्हा अचलपूरवरनं माझ्या गावाकडे किंवा अमरावतीकडे यावं लागायचं. आणि वझर नावाचं गाव आहे, तिथं शंकर बाबा पापळकरांचा आश्रम आहे, ज्याला आपण मतिमंद म्हणतो, मेंटली रिटार्डेड. योग्य शब्द काय तो आपण बघूया.
स्पेशली ॲबल्ड असा शब्द आता वापरतात. तर या शंकरबाबा पापळकरांनी अतिशय मोठं यांचं कार्य आहे. मी तर असं म्हणेल की आजच्या काळातला जिता जागता गाडगे बाबा कोण, तर शंकरबाबा पापळकर. असे हे शंकरबाबा पापळकर, आणि यांनी यांच्या आश्रमामध्ये आणि त्या सगळ्या दिव्यांगांना प्रवेश दिलेला, विविध मुलींची लग्न विविध अधिकाऱ्यांनी, राजकीय लोकांनी त्यांच्या आश्रमातल्या मुलींची लावून दिलेली आहेत. अशा या शंकरबाबा पापळकरांचं इथं स्मरण केलंच पाहिजे. सोबतच मला अजून एक तुळशीदास खिरोळकर यांच्याविषयी सांगितलं पाहिजे. अकोल्यावरनं जो वारी मार्ग आहे, शेगावला जाणार आहे, याच्यावरनं वारी जाते. बऱ्याचदा मग अनेक लोक भोजन वाटतात, खाली उष्ट खरकट टाकल्या जातं. तेव्हा हे तुळशीदास खिरोळकर आणि त्यांचे मित्र, जवळजवळ 300 कार्यकर्ते, गजानन नारे सर आहेत प्रभात किड्सचे, उगले सर आहेत तिथले, हे सगळे मंडळी जवळजवळ 300 कार्यकर्ते गोळा करतात आणि त्या रस्त्यावरचा झालेला सगळा कचरा वेचून काढतात. मी यावर एकदा लेख लिहिला होता, 300 गाडगे बाबा एकाच वेळी नावाचा, आणि सकाळच्या लोकमत आणि म्हणजे सकाळची अकोला आणि वाशिमची जी आवृत्ती निघते त्याच्यामध्ये तो अगदी फ्रंट पेजवर आला होता. एकाच वेळी 300 गाडगे बाबा म्हणून त्या तुळशीदास खिरोळकरांचा आणि स्वच्छता करणाऱ्या त्यांच्या 300 गाडगे बाबांचा, स्वयंसेवकांचाही इथं आपल्याला अगत्यानं उल्लेख केला पाहिजे. शंकरबाबा पापळकरांवर मी बोलत होतो, त्यांचं काम फार मोठं आहे. म्हणजे स्वतःची कबर पण त्यांनी बनवून ठेवलेली आहे. आपल्या इस्टेटचं वारस कोण असेल हे ठरवले, म्हणजे अगदी त्या दिव्यांगांना ठरवलेलं आहे. अशा या शंकरबाबा पापळकरांनी त्यांच्या आश्रमामध्ये काही ओळी लिहून ठेवलेल्या आहेत. त्यातली एक ओळ जी आहे ती मला माझ्या आयुष्याचं तत्वज्ञान वाटते. मला असं वाटतं की ती शंकरबाबा पापळकरांनी कदाचित रचली नसेल, त्यांनी कुठेतरी ऐकली असेल, वाचली असेल, त्यांना आवडली, त्यांनी लिहिली. मला माहित नाही ती कोणाची आहे, परंतु शंकरबाबा पापळकरांनी त्यांच्या आश्रमामध्ये ती लिहिलेली आहे. त्या ओळीमध्ये मला माझ्या जीवनाचं तत्वज्ञान सापडलं. मला असं वाटतं की ती ओळ ही इतरांच्याही जीवनाचं तत्वज्ञान व्हावी. म्हणजे मेहनत करायला शिकलं पाहिजे. म्हणतात ना की जो पानी से नहाएगा वो लिबास बदलेगा और जो पसीने से नहाएगा वो इतिहास आपण कठीण परिस्थिती आली की कधी कधी मन हरून जातं, नशिबाला आपण दोष देतो, परंतु खरी शक्ती ही नशिबात नसते तर आपल्या मनगटामध्ये असते. आपल्या आजूबाजूला अनेक ऑड्स असू शकतात, संकट असू शकतात, विपरीत परिस्थिती असू शकते, परंतु जर आपण आपल्यातला मी जो आहे तो मरू दिला नाही, आत्मविश्वास मरू दिला नाही, तर आपल्यावर कुणीही मात करू शकत नाही, आपल्याला कुणीही हरवू शकत नाही. अशा आशयाच्या त्या ओळी आहेत, त्या आता सांगतो आणि मग मी थांबतो. त्या ओळी अशा आहेत की आग तो लग गई है इस घर में, आग तो लग गई है इस घर में, अब बचा ही क्या है, और बच गया मैं तो समझ लो जला ही क्या है. अरे मी वाचलो तर जळलंच काय, आणि मी जर जळालो तर बाकीचं वाचून काय उपयोग आहे. आग तो लग गई है इस घर में, अब बचा ही क्या है, और बच गया मैं तो समझ लो जला ही क्या है. अपनी कोशिशों का नतीजा है मुकद्दर अपना, वरना हाथों की लकीरों में लिखा ही क्या है, वरना हाथों की लकीरों में लिखा ही क्या है. मला असं वाटतं की माझ्या या एवढ्या बोलण्यानंतर मी तेच सांगितलं की जे मी अनुभवलं, ज्यांना मी पाहिलं. मी कुठलंही पुस्तकी नॉलेज बोललो नाही, कोणतंही पुस्तक वाचून बोललो नाही, ऐकीव माहितीवर बोललो नाही. हे एवढं ऐकल्यानंतर आज ज्यांनी हे ऐकलं आणि युट्यूबवर जे ऐकतील त्यांनी आपापल्या परीनं का होईना, अगदी खारीचा वाटा उचलून का होईना, समाजासाठी करू काही या भावनेनं प्रेरित व्हावं, आणि समाजासाठी आपल्याच्यानं जे काय गोर गरीब दीन दुःखी दलित जो कोणी आहे, त्याचा अशा ज्याला आपण पिछडा म्हणतो, पिचलेला वर्ग म्हणतो, त्यांच्याकरिता काहीतरी करण्याचा प्रयत्न करावा, एवढंच आवाहन करतो आणि थांबतो. आणि आयोजकांनी मला इथं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद सर. एका प्रशासकीय पदावर असताना सामाजिक बांधिलकीचे भान ठेवून आपण समाजाचं काही देणं लागतो ही उद्धत भावना मनात जपणे ही एक असामान्य गोष्ट आहे. माननीय खवले सरांनी
ती फक्त जपलीच नाही तर समाजासाठी करू काही हे प्रात्यक्षिकपणे करून दाखविले. हे एक प्रशंसनीय कार्य आहे आज आणि सर्वांसाठी अनुकरणीय आहे. समाजासाठी आपले आयुष्य समर्पित करणाऱ्या, सामान्य वाटणाऱ्या पण असामान्य कार्य करण्याची नावासहित त्यांच्या कार्यासहित त्यांनी एक उल्लेख आज आपल्या व्याख्यानात केला. खरोखरच ही गोष्ट सामान्य नाही आहे. आपल्या प्रशासकीय सेवेत व्यस्त असताना ह्या सामाजिक उपक्रम करणे म्हणजे दिव्यच. आदरणीय सर श्री राजेशजी खवले सर यांनी आपले अमूल्य विचार आज इथे शरद व्याख्यानमालेचे 4थे पुष्प गुंफताना व्यक्त केले. त्यांचे मी शरद व्याख्यानमालेतर्फे आभार व्यक्त करतो. तसेच आज इथे मान्यवरांचे स्वागत करण्यास कंकुबाई श्रमिकाश्रमचे सचिव श्री संजूभाऊ रुईवाले इथे उपस्थित झाले. त्यांचे सुद्धा मी शरद व्याख्यानमालेतर्फे आभार व्यक्त करतो. तसेच आजचे व्याख्यान लाईव्ह टीव्ही वरती दिल्याबद्दल के न्यूज चॅनलचे सुद्धा मी आभार व्यक्त करतो. आणि तसेच सर्व ऑनलाईन श्रोतू वर्गांचे सुद्धा शरद व्याख्यानमालेतर्फे आभार व्यक्त करतो. उद्या दिनांक 21/10/2021 रोज गुरुवार 5वे पुष्प गुंफणारे व्याख्याते आहेत श्री आशुतोष मिसाळ सर. त्यांचा विषय आहे भगवद्गीता व व्यवस्थापन. धन्यवाद. यानंतर शारदा स्तवन होईल. त्याकरता मी डॉक्टर सुशीलजी देशपांडे सरांना आमंत्रित करतो. नमन परम ओंकार, नमन परम ओंकार, सुखद वरद निर्गुणा सर्वदा शारदा मंगला पावना. नमन परम ओंकार. उजळो शिवमंदिरात तव तेजे ज्ञान ज्योत. उजळो शिवमंदिरात तव तेजे ज्ञान ज्योत. तमसोमा ज्योतिर्गमय, तमसोमा ज्योतिर्गमय. दे अशा आशिषा ही तुला प्रार्थना. नमन परम ओंकार. जनमानस सरस तुझे सदन हंस वाहिनी. तव प्रतिभा दिव्य फुलो येथ वाग्विलासिनी. ज्ञान यज्ञ करुणी अज्ञ जन तृषार्थ तोषवी. ज्ञान यज्ञ करुणी अज्ञ जन तृषार्थ तोषवी. दे सदा दिव्यता आमुचा जीवना. नमन परम ओंकार. नमन परम ओंकार. नमन परम ओंकार.